कल्याणमधल्या तरुणीला मारहाण प्रकरणी आता आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा या दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। मात्र ही सुनावणी सुरू असताना कल्याण कोर्टामध्ये बत्ती गुल झाल्याचं पाहायला मिळालं। जनरेटर नसल्यानं ही सुनावणी अंधारातच झाल्याची माहिती मिळते। दरम्यान आरोपींनी कोर्टात गोंधळही घातल्याचं समजतंय। आरोपीने गोंधळ नाही घातला, तो त्याची बाजू मांडत होता। त्याचं म्हणणं असं होतं की मी केलंय, मी सीसीटीव्हीमध्ये मी दिसतोय, सगळीकडे मी दिसतोय, गुन्हेगार मी आहे असं चित्र निर्माण झालं, पण माझ्या भावाला कशाला पकडलं हे तो सांगत होता। त्याचं इंटेन्शन एवढंच होतं की माझ्या भावाला काय करू नका, मी स्वतः हजर आहे, माझ्यावर जे आरोप आहेत ते माझ्यावर आहे, भावाचा गुन्हाच नाही, संबंधच नाही। न्यायाधीशांनी सांगितलं याला की तू जे बोलतोय सरकारी कामात अडथळा आणतोय, तुझ्यावर अजून एक गुन्हा दाखल होईल, त्याच्यामुळे तू काय बोलू नको, तू वकील नेमलेले आहेत, वकील तुझी बाजू मांडतील, ते सर्व सांगतील, न्यायालय सगळं ऐकेल, तुझी बाजू ऐकेल, त्यांचीही बाजू ऐकेल। आज आरोपीतर्फे आम्ही माननीय न्यायालयामध्ये बाजू आरोपीची मांडलेली आहे आणि आरोपीच्या तर्फे युक्तिवाद केलेला आहे। सरकारी वकिलांनी आरोपीची जास्तीत जास्त 7 दिवस पोलीस कस्टडीची मागणी केली होती, परंतु माननीय न्यायालयामध्ये आम्ही आरोपीची बाजू मांडल्यानंतर व सत्य परिस्थिती माननीय न्यायालयात सांगितल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीची 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि 2 दिवसामध्ये तपासामध्ये प्रोग्रेस करण्याचे पोलिसांना आदेश दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।